गोळा करून द्यायला पाहिजेत, खंडणी, आणि मग त्याचा विचार केला गेला पाहिजे. आत्ता एवढ्या लवकर घाई कशाला करायला नाही पाहिजे आत्ता. हे सगळी अराजकता सगळ्या राज्यभर गेली पाहिजे, सगळे हे चुकीचे संदेश गेले पाहिजेत, आणि मग त्याचा निर्णय झाला पाहिजे. जरा लवकर गडबड करण्याची काय गरज आहे एवढी? अजून खून होऊ द्यायचे, गरिबाचे लेकरं मारू द्यायचे, मग मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा निर्णय घ्यायचा. जे की मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत त्यांनी त्या पार पाडल्या पाहिजेत. राज्याला एक चांगला मेसेज गेला पाहिजे. पण नेमकं हे 2.5 महिन्यामध्ये राजकीय दबाव आणि सगळी ही यंत्रणा याच्यावर चुकीचे कामं करून घ्यायचे, परत तेच कामं ह्या परत 2.5 महिन्यात परत झालेले आहेत ह्या जिल्ह्यामध्ये. आपण पाहतो की धनंजय मुंडे यांच्या सर्वात जवळचे म्हणून कराडला मानलं जायचं. त्यांचं कार्यकर्ता सर्व काही, त्यांचं पानही हलत नव्हतं असे अनेकदा सभेमध्ये आपण पाहिलेलं आहे. मग अशा हत्या करताना हे तुम्ही म्हणण्यापेक्षा म्हणत गेलं म्हणजे म्हणलं जात होतं असं नाही. सगळ्या प्रॉपर्ट्या सुद्धा अटॅच आहेत, बिझनेस अटॅच आहेत. जर आमच्या गरीबाचं कोणाचं काय असतं तर तुम्ही त्याच्यावर कायदा केला असता पहिल्या दिवशी. ह्याच्यावर काही कायदा नसेल ना, किंवा हे राजकीय लोक आहेत मोठे मोठे, त्याच्यावर तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना काही करता येत नाही, त्यामुळे हे थांबले असतील. हे सिद्ध केलं. म्हणायचं का धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची प्रॉपर्टी एक आहे, धनंजय मुंडेंची देखील प्रॉपर्टीची चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी आहे का? मला कुठलीच गोष्ट कळत नाही. मी भावाचा न्याय मागतोय. मुख्यमंत्री साहेबांना जे कळतंय ते जनतेला कळतंय का नाही माहित नाही, पण त्यांना कळतंय. सगळ्या गोष्टी त्यांना केल्या पाहिजेत. कोणत्या केल्या पाहिजेत हे आम्ही सांगितल्यावर जर ते पालन करीत असतील तर आम्ही सांगू. पण आम्ही कोण सांगणार आहे? अटॅच प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. राज्य चालवणारे ते, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी त्यांनी केली पाहिजे. आमचा जो भावाचा जीव जाताना यांनी हा विचार केला नाही, आणि मग ह्यांनी बाकीचे विचार आम्ही कशाला करू? आम्ही न्याय मागतो. हे सगळ्या गोष्टी त्यांना विचारात घेऊन केल्या पाहिजेत. नक्की तुम्ही सांगताय की जे आरोपी आहेत आणि बाकीचे आहेत त्यांची प्रॉपर्टी अटॅच आहे. या खंडणीमुळेच, हा खंडणीचा खेळ जो बीड जिल्ह्यामध्ये सुरू होता त्यामुळेच ह्या सर्व प्रकार घडलेले. ही तुमच्या भावाची हत्या एक असेल, मात्र अशा अनेक हत्या तुम्ही म्हणतायत. मग ह्या ज्यांच्या अटॅच प्रॉपर्टी आहे त्यांच्या चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तुम्ही मुख्यमंत्र्याकडे करताय का? हा, पैशाच्या जीवावरच सगळं चालू आहे ना. पैशानं सुटतंय, पैशानं चांगले दबाव तंत्र आणता येतंय, पैशानं पाठबळ मिळतंय, पैशानं मॅनेजमेंट होती. हा पैसाच कुठेतरी थांबला तर कुठेतरी ही गोष्ट थांबल, नाही तर हे चालूच राहील. आता अंजली दमानिया यांनी असं देखील एक आवाहन केलं आहे की धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा हे पुरेसं नाहीये, सरकारने राजीनामा द्या. उद्या अधिवेशनाच्या ठिकाणी ज्या लोकांनी या निषेधार्थ जे आंदोलन मोर्चे काढले त्यांनी सर्वांनी मुंबईला अधिवेशन ठिकाणी यावं, त्या ठिकाणी एल्गार केला जाईल असं आवाहन त्यांनी केलं. याकडे तुम्ही कसं बघता? बरोबर आहे ते. कारण इथं गावखेड्यामध्ये राहून जर लोकांना कळत नसेल तिथल्या बसलेल्या, तर मग आपल्याला तिथं जावं लागेल आणि तिथं जाऊन आपला निषेध व्यक्त करावा लागेल. तिथं जाऊन आपल्या मागण्या मागावं लागतील, तिथं जाऊन न्यायाची भीक मागावं लागेल. आणि का नाही गेलं पाहिजे? आता अधिवेशन चालू आहे तर सगळे राज्यकर्ते तिथंच येणार आहेत एका जागेवर, तर ते योग्य बोलल्यात आणि मी देखील त्याच्यावर विचार करेल. तुम्ही देखील जाण्याचा विचार करा? हा, मी 100% मी म्हणजे हे सगळे लोक जे विचार करतील त्याच्याशी सहमत आहे. मी आंदोलना दिवशी पण ही गोष्ट सांगितलेली. आता मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची हालचाली सुरू आहे. कधी तो एक निर्णय होऊ शकतो असं देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वाटतंय का तुमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, किंवा जर दिलं त्यांनी तर अजून काय काय सरकारने केलं गेलं पाहिजे, आणि तुमची तशी भूमिका काय, गावकऱ्यांची काय भूमिका आहे पुढची? आमची भूमिका न्यायाची आहे. न्यायासाठी आम्ही कुठल्या पातळीला जायचं ते जाऊ शकतो, परंतु ज्याचं काम त्यानं केलं पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, मुख्यमंत्री साहेबांना इथं काय जे झालंय, सगळ्या जिल्ह्याचा नायनाट जे झालेला आहे, सगळा उद्ध्वस्त झालेला जिल्हा आहे, त्याच्यासाठी त्यांना काय कठोर पावलं उचलायचे ते त्यांनी उचलली गेली पाहिजेत. आणि आम्ही त्यांना सांगणे एवढे मोठे नाहीत, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, सगळ्यांना सोबत घेऊन केल्या पाहिजेत आणि त्या योग्य रीतीने केल्या पाहिजेत. आम्ही पहिल्या दिवसापासून बघतोय की नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. नागरिकांच्या संताप उद्रेकामध्ये तुम्ही बांधासारखे उभे आहात. हा उद्रेकाचा बांध फुटू नये यासाठी तुम्हाला काय वाटतं, सरकारने आता कुठले कुठले पाऊल उचलले पाहिजे आणि तुमच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा राज्याला कळू द्या? हे बांध फुटायचा का तसाच ठेवायचा ह्याचा विचार हा मुख्यमंत्री साहेबांनी केला पाहिजे. आणि चुकीचा बांध नाही, तो फुटला तरी तो न्यायाचा बांध आहे, तो फुटणार देखील आहे. जर असंच झालं तर फुटणार देखील आहे. जर फोटोमधील क्रूरता बघून आज सगळा महाराष्ट्र रडतोय, तर व्हिडिओ बघून जे आज तुम्ही म्हणताय की कलम आता एक वाढणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं का? तो माणूस जगात राहिलेला नाहीये, तो मृत अवस्थेत आहे, त्याच्यावरचं कलम त्यावेळेस का नाही लावलं गेलं?
गृह मंत्रालयाला माझा प्रश्न आहे की त्यावेळेचं कलम त्यावेळेस का लावलं नाही, आज का लावायचं तुम्ही सांगताय आम्हाला? त्याच वेळेस लावलं पाहिजे होतं ना. म्हणजे इथं पण परत चुकताय. म्हणजे 6 तारखेला अॅट्रॉसिटी घेतली असती तर ही घटनाच घडली नसती. ही गोष्ट खूप किरकोळ वाटते मला आज. म्हणजे आम्ही 2.5 महिन्यापासून जे सांगतोय ते सुद्धा तुम्ही त्या 6 तारखेच्या अॅट्रॉसिटी न घेतल्यासारखंच पाऊल उचललेलं आहे, याच्यातून स्पष्ट दिसतंय. आणि जर असंच करत राहिलात तुम्ही तर आमचे सगळ्यांचे खून पाडा आणि मग त्याच्यावर चांगल्या समित्या नेमा, मग तुमचं शासन कडक करा, मग कायदे करा आणि मग त्या आरोपीला शिक्षा द्या. आम्ही ते शिक्षा झालेली बघायला सुद्धा नसतो. आपण पाहतो की हा संताप आहे. न्यायाच्या मागणीसाठी गेल्या 2.5 महिन्यापासून आपण पाहतो शांततेने हे सर्व आंदोलन सुरू आहे, लाखांचे मोर्चे सुरू आहेत. मात्र आता सरकारने न्यायाचा बांध फुटू देऊ नये एवढीच अपेक्षा या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, मस्सा जोग, बीड.